सो व्हेरी गुड इव्हनिंग एस्पायरंट्स, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा तुमचं या सेशनमध्ये स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये आपण डिस्कशन घेतोय द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन फ्रॉम द फार्माकोलॉजी, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. लास्ट लेक्चर और प्रिव्हियस टॉपिकमध्ये आपण डिस्कस केला जनरल फार्माकोलॉजी. जनरल फार्माकोलॉजी I have been concluded with receptors, the mechanisms, secondary messengers, agonism, antagonism, inverse agonism, inverse antagonism, अशा बऱ्याच मेकॅनिझम आपण त्यामध्ये डिस्कशनमध्ये घेतल्या. आणि या टॉपिकची जी काही पूर्ण लेवल आहे ही लेवल डेप्थ लेवलपर्यंत आपण प्रोसीड केली. तर आता एस्पिरंट्स, जो नर्वस सिस्टम, हा जो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आहे, हा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मेनली क्लासिफाईड केला गेलेला आहे तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमच्या आणि पेरिफेरल नर्वस सिस्टमचा जो मेन क्लास असेल नर्वस सिस्टम, त्याच्या अंडरमध्ये. तुम्ही पाहू शकता या सिस्टमच्या अंडरमध्ये ह्या सिस्टमला डील करण्याआधी तुम्हाला बेसिक फंडामेंटल्स माहीत असले पाहिजेत, जे बेसिक फंडामेंटल्स न्यूरनल सिस्टमचे आहेत. यस, न्यूरनल सिस्टम मीन्स व्हॉट? जी सिस्टम तुमची नर्वस सिस्टम सोबत डील करते. सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक या सिस्टम्स आपण पाहू. तुम्ही जर डायरेक्टली जर केलात ॲड्रेनर्जिक सिस्टमवरती, तर डेफिनेटली तुम्हाला ॲड्रेनर्जिक सिस्टम समजेल, पण याचा जो बेस आहे हा बेस थोडा मिस होईल. आणि बेसिक समजून घेण्यासाठी तुम्हाला HAP जावं लागेल. आणि HAPमध्ये आपण पाहणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल न्यूरनल सिस्टम. न्यूरनल सिस्टम मीन्स व्हॉट? की या सिस्टममध्ये कोणते कोणते बीट्स येतात, कोणते कोणते सेक्शन्स आहेत. ब्रेन काय आहे, स्पायनल कॉर्ड काय आहे, व्हॉलंटरी फंक्शन्स काय असतात, इनव्हॉलंटरी फंक्शन्स काय असतात, आपल्याकडे स्पायनल नर्व आहेत, क्रॅनियल नर्व आहेत, हे सगळे कोणते कोणते बीट आहेत, ह्या सगळ्या पॉईंट्सला आज आपण क्लिअर करणार किंवा आपण या ठिकाणी स्टार्टअप करणार आहोत. तुम्ही जर पाहिलं, तुमचा जो हा सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक हे जे दोन सिस्टम आहेत ना, ह्या दोन्ही सिस्टम कोणत्या सिस्टमच्या अंडरमध्ये आहेत? PNS मध्ये आहेत. याच्याच अंडरमध्ये सोमॅटिक नर्वस सिस्टम येते का? नाही. बऱ्याच जणांना हे डिफिकल्टी होते, समजूनच नाही येत की नेमकं चालू काय आहे याच्या अंडरमध्ये. आपण या दोन्ही सिस्टमला, हे दोन्ही सिस्टम एकमेकाच्या अपोजिट आहे. आपण पाहिलं जनरल फार्माकोलॉजीमध्ये की जो GS जो रिसेप्टर असतो हा ॲक्टिवेट करतो, GI जो रिसेप्टर असतो तो इनहिबिट करतो. सेम थिंग हॅपन हिअर, की जर आपण सिम्पॅथॅटिक सिस्टमचे फंक्शन्स पाहताय, हार्ट रेटवरती पहा, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शनवरती पहा, ब्लड प्रेशरवरती पहा, हे सगळे वाढवण्याचं काम करताय. आणि जे जे फंक्शन्स आपल्या बॉडीमध्ये सिम्पॅथॅटिक सिस्टम वाढवते किंवा इन्क्रीज करते, ते सर्व फंक्शन्स पॅरासिम्पॅथिक सिस्टम ही डिक्रीज करते. पहा, पॅरासिम्पॅथिक सिस्टम आणि सिम्पॅथॅटिक सिस्टम दे आर फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ इच अदर. आपल्या बॉडीमध्ये हे दोन सिस्टम एकमेकाचे कसे आहेत? फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट आहेत. या सिस्टमच्या अंडरमध्ये जेवढे फंक्शन्स, आता फॉर एक्झाम्पल सिम्पॅथॅटिक सिस्टमचा ब्लड वेसल्सवरती हा डायलेशन दाखवत आहे. सेम टाइम पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम ही कन्स्ट्रिक्शन दाखवतात, वेझो कन्स्ट्रिक्शन. जर तुमची सिम्पॅथॅटिक सिस्टम आहे ही अस्थम्यासाठी यामध्ये यूज केली जाते, तर ही सिस्टम अस्थम्यासाठी कॉन्ट्राइंडिकेट असते. ही सिस्टम इरेक्टाईल किंवा इरेक्शन्स इंड्यूस करते, ही सिस्टम इरेक्शनचं डिस्फंक्शन करते. हे पहा, हे पुढे येणारे सर्व पॉईंट्स आहेत. ह्या सिम्पॅथॅटिक सिस्टममध्ये थोरॅको-लुंबार आउटफ्लो असतो, या सिस्टममध्ये क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो असतो. मग आता मला सांगा, क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो हा समजून घेण्यासाठी तुम्हाला क्रॅनियल नर्व माहीत असल्या पाहिजेत, तुम्हाला थोरॅसिस माहीत असलं पाहिजे, सर्वायकल माहीत असलं पाहिजे, लुंबार माहीत असलं पाहिजे. हे सगळं कुठं समजेल? हे सर्व तुम्हाला याच्या अंडरमध्ये कव्हर केलं जाईल. जी HAPची जो पहिली सिस्टम आहे, हेडिंग अप करा. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. आणि ही जी सिस्टम आहे, या सिस्टमला स्टार्ट करण्याआधी आपण या ठिकाणी HAPची सिस्टम घेत आहोत, विच इज कॉल्ड ॲज अ न्यूरनल सिस्टम. ओके, आपण या ठिकाणी नेक्स्ट सिस्टम घेत आहोत, न्यूरनल सिस्टम. ओके, तर यामध्ये ॲस्पिरंट्स आपण पाहतोय जी न्यूरनल सिस्टम असते
यामध्ये यांचं छोटंसं इंट्रोडक्शन घ्या, त्यानंतर आपण यांचं क्लासिफिकेशन घेऊ, यामध्ये ॲड करून घ्या. द न्यूरोनल सिस्टम, राईट, द न्यूरोनल सिस्टम अँड एंडोक्राइन सिस्टम, द न्यूरोनल सिस्टम अँड एंडोक्राइन सिस्टम जॉइंटली कोऑर्डिनेट विथ, है की नाही, जॉइंटली कोऑर्डिनेट विथ येस ईच अदर. हे सिस्टम एकमेकांसोबत कोऑर्डिनेट होतात. सो टू परफॉर्म, येस, टू परफॉर्म फिजियोलॉजिकल फंक्शन्स, टू परफॉर्म फिजियोलॉजिकल फंक्शन्स इन बॉडी. सो बॉडीमध्ये फिजियोलॉजिकल फंक्शन्स परफॉर्म करण्याचे हे दोघांचे पण रोल असतात. यामध्ये लक्षात घ्या, न्यूरोनल सिस्टम जी असते, येस, न्यूरोनल सिस्टम असोसिएटेड विथ, येस, असोसिएटेड विथ न्यूरॉन अँड न्यूरोट्रान्समीटर, ह्या दोघांसोबत हे असोसिएटेड असते. हॉर्मोनल सिस्टम यामध्ये आपण पाहतो असोसिएटेड विथ, राईट, ही सिस्टम कुणासोबत असोसिएट असते, विथ हॉर्मोन, राईट. त्यासोबत पहा, ही खूप क्विक अँड फास्ट रिस्पॉन्स असतो याचा, क्विक आहे, फास्ट आहे, आणि ही सिस्टम स्लोएस्ट आहे. यांचे जे रिस्पॉन्स असतात हॉर्मोनल सिस्टमचे खूप स्लो असतात. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपल्या बॉडीची हाईट आहे, आत्तापर्यंत कधी आपल्याला समजलं आपली हाईट वाढलेली आहे? कधीच नाही समजलं. सो वेन वी गॉट टू नो द लेवल ऑफ मॅच्युरिटी, कधीच नाही. सो दिस इज एन स्लो प्रोसेस. बॉडीमध्ये प्रोजेस्टेरॉनचं सिक्रिशन असेल, बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन असेल. सो बॉडीमध्ये जे सेकंडरी कॅरेक्टर्स असतील, हे जे कॅरेक्टर्स डेव्हलप होतात हे आपल्याला कधीच समजणार नाही, कारण ही एक स्लो प्रोसेस आहे. बट समवन इज टचिंग टू मी, जर मला कोणी टच करतंय तर याचं रिकग्निशन मला होतात. सो विदिन फ्रॅक्शन ऑफ मिली सेकंड आय केम टू नो की समवन इज टचिंग टू मी. इट मीन्स की हे जे क्विक रिस्पॉन्स आहे, हा क्विक रिस्पॉन्स असतो ह्या नर्वस सिस्टमचा, अँड दॅट इज द रिझन नर्वस सिस्टम ही खूप क्विक आणि फास्ट असते. सो आता पाहतोय आपण यामध्ये, सो क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टम. सो आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टमचं क्लासिफिकेशन कसं आहे, यामध्ये यांचे दोन मेन क्लास आहेत. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टम अँड सेकंड वन आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम. जनरली नर्वस सिस्टम ही क्लासिफाय केली गेली दोन क्लासमध्ये. सो सेंट्रल नर्वस सिस्टम अँड सेकंड वन इज पेरिफेरल नर्वस सिस्टम. यामध्ये पहा, सेंट्रल नर्वस सिस्टम अगेन इट हॅज बीन क्लासिफाईड इंटू टू क्लास. यामध्ये फर्स्ट क्लास आहे ब्रेन अँड सेकंड क्लास आहे स्पायनल कॉर्ड, राईट. सो फर्स्ट क्लास आहे ब्रेन अँड सेकंड क्लास आहे स्पायनल कॉर्ड. यामधील जो ब्रेनचा जो पार्ट आहे यांचं क्लासिफिकेशन ॲड करून घ्या. यामध्ये वापस तीन क्लास आहेत ब्रेनमध्ये. सो फर्स्ट क्लास आहे फोर ब्रेन, फर्स्ट क्लास आहे फोर ब्रेन, सेकंड क्लास आहे मिड ब्रेन अँड थर्ड क्लास आहे हिड ब्रेन. सो दीज आर द क्लासिफिकेशन्स. हे तीन क्लास या ठिकाणी आपण पाहतोय. फर्स्ट वन इज फोर ब्रेन, सेकंड वन इज मिड ब्रेन अँड थर्ड वन इज हिंड ब्रेन. सो यामधील जो फोर ब्रेन आहे, फोर ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रोएन्सिफॅलॉन. यस, प्रोएन्सिफॅलॉन. या फोर ब्रेनला सेकंड नेम आहे प्रोएन्सिफॅलॉन. त्यासोबतच पहा, जो मिड ब्रेन आहे, ह्या मिड ब्रेनला जो सेकंड नेम आहे, हे सेकंड नेम इथं ॲड करून घ्या. यस, जस्ट 1 मिनिट एस्पेरेंट्स. सो सेकंड नेम जे आहे मिड ब्रेनचं मेसेन्सिफॅलॉन. ओके, मेसेन्सिफॅलॉन. देन सो हिंड ब्रेन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रोम्बेन्सिफॅलॉन. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ रोम्बेन्सिफॅलॉन. सो दीज आर द डिफरंट नेम्स ऑफ द ब्रेन. ब्रेनचे तीन पार्ट आहेत. सो यामध्ये RHOM करा, रोम्बेन्सिफॅलॉन. रोम्बेन्सिफॅलॉन हा फोर ब्रेन आहे जो टॉपचा पार्ट असतो, मिड ब्रेन आहे जो मिडल पार्ट असतो, आणि हिंड ब्रेन आहे जो लोअर पोर्शन असतो. सो दिस इज इन द क्लासिफिकेशन ऑफ ब्रेन. हे आपण ब्रेनचं क्लासिफिकेशन पाहत आहोत. आणि हे जे ब्रेनचे क्लासिफिकेशन आहेत, हे ब्रेनचे क्लासिफिकेशन तुमच्या GPATच्या एक्झामसाठी, गेटच्या एक्झामसाठी किंवा सेमिस्टरच्या एक्झामसाठी, सर्व एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. सी, ॲज पॅरेंट्स, ब्रेन इनिशियली हॅज बीन क्लासिफाईड इंटू थ्री पार्ट. फर्स्ट वन इज फोर ब्रेन, सेकंड वन इज मिड ब्रेन
अँड थर्ड वन इज हिंड ब्रेन. सो यामध्ये फोर ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रोएन्सिफॅलॉन, मिड ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेसेन्सिफॅलॉन अँड हिंड ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रोम्बेन्सिफॅलॉन. सी यामध्ये जो फोर ब्रेन आहे अगेन इट हॅज बीन सब क्लासिफाईड इन टू टू क्लास. यामध्ये फर्स्ट वन आहे सो डायन्सिफॅलॉन, राईट. सो फर्स्ट वन आहे डायन्सिफॅलॉन अँड सेकंड वन इज टेलेन्सिफॅलॉन, राईट. फर्स्ट वन इज डायन्सिफॅलॉन अँड सेकंड वन इज टेलेन्सिफॅलॉन. अगेन डायन्सिफॅलॉनमध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स येतात माहिती आहे? यामध्ये कव्हर होतं ॲनाटॉमिकल पार्ट थॅलॅमस, सेकंड पार्ट आहे हायपोथॅलॅमस, राईट. थॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस आहे आणि नेक्स्ट पार्ट आहे इपिथॅलॅमस. ओके ओके एस्पिरंट्स, सो प्लीज गेट इट व्हेरी क्लिअर. मी तुम्हाला सर्व पॉईंट्स एक्सप्लेन करेल. डायग्रामॅटिक प्रेझेंटेशनवरती पण आपण डिस्कस करू. यामध्ये 3 लोकेशन आलेले आहे डायन्सिफॅलॉनमध्ये, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस अँड इपिथॅलॅमस. जो टेलेन्सिफॅलॉन असतो ना, यामध्ये सर्वात लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन विच इज कॉल्ड ॲज अ सेरेब्रम. सेरेब्रम हा जो सगळ्यात लार्जेस्ट पार्ट असतो फोर ब्रेनचा, तो पार्ट यामध्ये कव्हर केला जातो. यामध्ये लोब्स असतात. कोणते कोणते लोब असतात सेरेब्रममध्ये? फ्रंटल लोब असतो, त्यानंतर पहा ऑसिपिटल लोब असतो, त्यानंतर पहा परायटल लोब असतो, राईट. आणि त्यानंतर आपल्याकडे जो असेल टेम्परल लोब असतो. सो हे लोब यामध्ये तुमच्या बोन्स, जो क्रॅनियल बॉक्सचा जो बोन असतो त्याच्या अकॉर्डिंगली असोसिएटेड असतात. सी मी इथे एक्सप्लेन करतोय फ्रंटल लोब, ऑसिपिटल लोब, परायटल लोब अँड टेम्पोरल लोब. मी रिपीट करतो, फ्रंटल लोब, ऑसिपिटल लोब, परायटल लोब अँड टेम्पोरल लोब. दीज आर द लोब्स आणि हे लोब्स यामध्ये डिवाइड केले जातात. सो इन द पार्ट ऑफ सेरेब्रम. चलो नेक्स्ट पॉईंटकडे येतोय मी आता. मेसेन्सिफॅलॉन किंवा मिड ब्रेन यांचे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर्स पहा. यामध्ये क्रुरा सेरेब्री हे यांचं स्ट्रक्चर आहे, क्रुरा सेरेब्री. त्यानंतर पहा नेक्स्ट वन आहे सेरेब्रल द पेडुंकल्स. यस, यामध्ये सेरेब्रल पेडुंकल्स अँड नेक्स्ट वन आहे कॉर्परा. सो कॉड्री, राईट, कॉड्री जेमिना. ओके, दीज आर द 3 लोकेशन्स ऑफ द मिड ब्रेन. मिड ब्रेनचे हे 3 लोकेशन आहेत. त्यासोबत आता आपण चाललेले आहोत हिंड ब्रेनकडे. हिंड ब्रेन वापस सब क्लासिफाय केलं गेलेलं आहे. सो देर इज अगेन सब क्लासिफिकेशन ऑफ हिंड ब्रेन. हिंड ब्रेन अगेन सब क्लासिफाइड इंटू 2 क्लास. फर्स्ट वन मेटेन्सिफॅलॉन, ओके, अँड सेकंड वन आहे मायलेन्सिफॅलॉन. ओके, सो दीज आर द 2 क्लासिफिकेशन ऑफ दिस हिंड ब्रेन. हिंड ब्रेन हा सगळ्यात लास्टचा पार्ट असतो, सगळ्यात शेवटचा पार्ट असतो. यामध्ये आपण पाहतो मेटेन्सिफॅलॉनचे वापस 2 क्लास आहेत, 2 ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर आहेत. एक आहे सेरेबेलम. सेरेबेलम याला आपण लिटल ब्रेन असं म्हणतो. सो दिस इज कॉल्ड ॲज अ छोटा ब्रेन, राईट. सो ॲस्पिरंट्स प्लीज मेक अ डिफरन्स. दोघांमध्ये डिफरन्स ठेवा, आहे की नाही. एक आहे सेरेब्रम अँड सेकंड वन इज सेरेबेलम. So please try to understand cerebrum and cerebellum. Cerebrum it is a part of, yes, cerebrum it is a part of. हे cerebrum कशाचा पार्ट आहे सांगा? Cerebrum it is a हा जो cerebrum आहे it is a part of forebrain and second one आहे cerebellum it is a part of hindbrain. त्यासोबत यांचा जो सेकंड पार्ट असेल cerebellum सोबत तो आहे pons. pons हा एक डायलेटेड पार्ट असतो ह्या मेटेन्सिफॅलॉनचा. आणि सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे मायलेन्सिफॅलॉन. यांच्यामध्ये एकच पॉइंट येतो, तो म्हणजे मेडुल्ला ऑब्लंगेटा. यस, मेडुल्ला ऑब्लंगेटा. अशा प्रकारे ब्रेनचे सर्व क्लास मी या ठिकाणी कव्हर अप केलेले आहे. सो आय विल रिपीट दिस ऑल द क्लास एस्पिरंट्स. सो प्लीज मेक शुअर की तुमच्याकडून हे क्लासिफिकेशन क्लिअर झालेलं आहे. अगेन मी सांगतो, हा क्लास तुमच्या सेमिस्टरच्या एक्झामला येऊ शकतो, हा क्लास जीपॅडला येऊ शकतो. त्यासोबत हा क्लास तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये तुमच्या जो काही सेक्शन आहे गेट एक्झाममध्ये तिथंही हा विचारला जाऊ शकतो. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड द. यामध्ये 3 क्लासिफिकेशन आपण पाहिलं. इनिशियली वी हॅव बीन क्लासिफाईड नर्वस सिस्टम इंटू 2 क्लास. फर्स्ट वन इज सो सेंट्रल नर्वस सिस्टम अँड सेकंड वन इज पेरिफेरल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये आपण पाहतो ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेनचे वापस 3 क्लास आहेत, फोर ब्रेन,
midbrain and hindbrain. Forebrain is also called as a proencephalon, midbrain is also called as a mesencephalon, and hindbrain is also called as a rhombencephalon. So forebrain again subclassified into two class, diencephalon and telencephalon. डायन्सेफॅलॉन म्हणजे 3 एनाटॉमिकल स्ट्रक्चर आहेत. यामध्ये पहिला आहे थॅलमस, हायपोथॅलमस अँड इपिथॅलमस. हे 3 स्ट्रक्चर इथे झाले. टेलेन्सेफॅलॉन मध्ये एकच स्ट्रक्चर आहे, ते म्हणजे सेरेब्रम. सेरेब्रमचे 4 लोब आहेत. फ्रंटल लोब आहे, पॅराइटल लोब आहे, ऑसिपिटल लोब आहे आणि टेम्पोरल लोब आहे. हे लोब आहेत 4. यांच्यामध्ये वेगवेगळे एरियाज असतात. मिडब्रेनचे 3 लोकेशन्स आहेत, क्रुरा सेरेब्री, सेरेब्रल पेडुंकल्स अँड कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. These are the 3 locations. Then again, if you study next point, तो म्हणजे hindbrain. hindbrain मध्ये तुमचा हा जो rhombencephalon आहे, याचे वापस 2 क्लास आहेत, मेटेन्सेफॅलॉन अँड मायलेन्सेफॅलॉन. मेटेन्सेफॅलॉनचे वापस 2 रिजन आहेत, सेरेबेलम अँड पॉन्स. इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट एस्पिरंट लक्षात ठेवायचा, तो म्हणजे सेरेबेलम. सो इट इज नॉट अ पार्ट ऑफ ब्रेन स्टेम. हा ब्रेन स्टेमचा पार्ट नाही आहे. सो हा जो सेरेबेलम आहे, हिंड ब्रेन आणि जो मिड ब्रेन असतो, हे दोन्ही एकमेकांसोबत एकत्र येतात आणि ब्रेन स्टेम बनवतात. बट सेरेबेलम इट इज नॉट पार्ट ऑफ द ब्रेन स्टेम, कारण हा लॅटरल साईडला प्रेझेंट असतो. त्यासोबतच नेक्स्ट पॉईंटकडे येतो आपण, तो म्हणजे मायलेन्सेफॅलॉन. अँड मायलेन्सेफॅलॉन हा तुमचा मेडुल्ला ऑब्लोंगेटा सोबत इन्क्लुडेड आहे. मग आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे आलो, तो म्हणजे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डचे पण रिजन आहेत. देर आर 4 एनाटॉमिकल स्ट्रक्चर्स और एनाटॉमिकल रिजन ऑफ स्पायनल कॉर्ड. सो किती रिजन आहेत? 4 रिजन आहेत. यामध्ये पहिला रिजन आहे तो म्हणजे सर्वायकल. सेकंड रिजन आहे तो म्हणजे थोरॅसिस आणि त्यानंतर आहे तुमचा लुंबार. यामध्ये ऍड करून घ्या. सो फर्स्ट वन आहे सर्वायकल, यस. त्यानंतर पहा नेक्स्ट वन आहे थोरॅसिस रिजन आहे. त्यानंतर आहे लुंबार आणि सगळ्यात शेवटचा आहे सॅक्रल. सी दीज आर द 4 रिजन्स ऑफ द स्पायनल कॉर्ड. एक आहे सर्वायकल, थोरॅसिस, लुंबार अँड लास्ट वाला आहे सॅक्रल. ह्या सर्व रिजनमध्ये 31 पेअर असतात, 31 पेअर ऑफ स्पायनल नर्व. ओके. या 4 रिजनमधून किती नर्व एक्झिस्ट होतात, किती नर्व बाहेर येतात? ऑलमोस्ट 31 पेअर ऑफ स्पायनल नर्व हे तुमच्या स्पायनल कॉर्डमधून हे नर्व या ठिकाणी बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात इनटू द पेरिफेरल नर्वस सिस्टम. लक्षात घ्या, हे 2 क्लास मी इथं कंप्लीट केले विथ रिस्पेक्ट टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. मी ज्यावेळेला सांगेल ना थोरॅको लुंबार आउटफ्लो म्हणजे थोरॅसिस आणि लुंबार मधून आउटफ्लो येत असेल तर ही सिम्पॅथॅटिक सिस्टम आहे. जर मी सर्वायकल क्रॅनिओ सॅक्रल आउटफ्लो म्हणत असेल तर ब्रेन मधून जे नर्व पेरिफेरल सिस्टम मध्ये येतात यांना आपण क्रॅनियल नर्व म्हणतो. आपल्याकडे 2च टाईपच्या नर्व आहेत, एक असते स्पायनल नर्व आणि सेकंड वन असते क्रॅनियल नर्व. स्पायनल नर्व म्हणजे काय? दोन्ही नर्व हे पेरिफेरल सिस्टम मध्ये आलेले आहेत. बोथ ऑफ दीज हॅव्हिंग द रोल टू रेग्युलेट द पेरिफेरल नर्वस सिस्टम. तुम्हाला माहिती आहे आपले जे फेशियलचे एक्सप्रेशन्स आहेत, आपले जे स्पीच आहेत, आपल्या बॉडीमध्ये माउथमध्ये जे सलायव्हरी सिक्रिशन आहे, त्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये हार्ट रेट असतील, आपल्या बॉडीमध्ये लंग्समध्ये जे काही एक्सपान्शन असेल किंवा लंग्सचे जे काही इन्हेलेशन आणि एक्झेलेशन असेल, हे सर्व डिपेंड कशावरती आहे? हे सगळे फंक्शन्स अंडर कंट्रोल केले जातात नर्वस सिस्टमच्या. आपल्याकडे 2 टाईपचे फंक्शन्स आहेत. आपल्याकडे एकच फंक्शन असं आहे विच इज इन आवर कंट्रोल अँड दॅट इज रिलेटेड विथ द स्केलेटल मसल. ज्या मसल्स बोन सोबत असोसिएटेड आहेत त्याच मसलचे फंक्शन्स आपण कंट्रोल करू शकतो. लक्षात घ्या. आणि हे जे काही फंक्शन्स आहेत हे सगळे फंक्शन्स हे नर्वस सिस्टमच्या अंडरमध्ये आहेत. जे नर्व आता तुम्ही इथं पाहू शकता, मी तुमच्यासमोर एक डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन दाखवतो. ज्या वेळेला हा जो ब्रेन आहे ह्या ब्रेनचे 2 हेमिस्फिअर असतात, मी तुम्हाला शिकवते. राईट हेमिस्फिअर अँड लेफ्ट हेमिस्फिअर, या 2 हेमिस्फिअरमध्ये जे काही क्रॅनियल नर्व हे ब्रेनमधून पेरिफेरल नर्व सिस्टममध्ये येतात यांना म्हणतात क्रॅनियल नर्व. आणि क्रॅनियल नर्व किती असतात? क्रॅनियल नर्व हे तुमच्या या ठिकाणी 12 असतात. लक्षात ठेवा. आणि हा जो स्पायनल कॉर्ड असतो हा पण CNSचा पार्ट आहे, हा पण CNSचा पार्ट आहे.
याच्यापुढे पण 3 मेनिंजेस असतात, याला पण 3 मेनिंजेसचं कव्हरेज असतं. यामध्ये पिया मॅटर, सो ड्युरा मॅटर आणि ॲरेचिनॉइड लेअर, अशा 3 लेअरला आपण मेनिंजेस म्हणतो. त्या सेम मेनिंजेस इथे पण असतात स्पायनल कॉर्ड सोबत. 1, 2 and 3 आणि सेंट्रल कॅनल असतं, ज्या सेंट्रल कॅनलमध्ये CSF प्रेझेंट असतं. याला आपण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड असं म्हणतो. लक्षात घ्या. मग आता आपण पाहतोय की हा जो तुमचा जो हे जे क्रॅनियल नर्व आहेत हे 12 आहे आणि इथून जे नर्व बाहेर पडतात ह्या नर्वला आपण या ठिकाणी म्हणतो स्पायनल नर्व. हे पहा, इथून जे नर्व बाहेर पडतात दिस इज कॉल्ड ॲज अ स्पायनल नर्व. सो आपल्याकडे टोटल किती स्पायनल नर्व आहेत मी सांगितलं, 31 पेअर आहेत स्पायनल नर्वचे. आणि या स्पायनल नर्व आपल्या बॉडीतले जे काही वेगवेगळे फंक्शन्स असतील हे फंक्शन्स या ठिकाणी परफॉर्म करतात. मग आता आपण हे सेंट्रल नर्वस सिस्टम कंप्लीट केलं. मग आता मला सांगा सिम्पॅथॅटिक सिस्टम म्हणजे कोणती सिस्टम? जी सिस्टम थोरॅसिस आणि लुंबार ह्या आउटफ्लो मधून जे नर्व बाहेर आलेले आहेत यांना म्हणायचं सिम्पॅथॅटिक सिस्टम. जे तुमचं क्रॅनिओ अँड सॅक्रल आउटफ्लो आहे हे जे नर्व असतात यांना म्हणायचं पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम. ओके, ह्या दोघांमधला पहिला डिफरन्स तुम्हाला क्लिअर झाला असेल. सिम्पॅथॅटिक सिस्टम अँड पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम मध्ये जो आउटफ्लो मध्ये जो डिफरन्स आहे हा डिफरन्स तुमच्या समोर मी एक्सप्लेन केलेला आहे. आय हॅव ऑलरेडी कन्क्लुडेड विथ दिस डिफरन्स. जर तुम्हाला मेजर डिफरन्स जर कोणी विचारत असेल सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये तर सांगा की यांचा जो आउटफ्लो असतो हा डिफरंट असतो. सिम्पॅथॅटिकचा आउटफ्लो हा थोरॅसिस आणि लुंबार मधून आहे. पॅरासिम्पॅथॅटिकचा आउटफ्लो हा क्रॅनिओ अँड सॅक्रल आहे. सो दिस इज द डिफरन्स. सेकंड डिफरन्स काय सांगू शकता सांगा बरं याच्याबद्दल तिकडे जाण्याआधी. सो जो थोरॅसिस मधून पहा, आता हा थोरॅसिस रिजन आहे आणि हा लुंबार आहे. सो या थोरॅसिस रिजन मधून जो तुमचा न्यूरॉन बाहेर आलेला आहे याचा जो एंड टर्मिनल आहे हा जो दुसरा न्यूरॉन आहे ज्याची स्टार्टिंग आहे याला आपण सायटॉनचा पार्ट म्हणतो आणि दीज आर द डेंड्राइट्स. ह्या दोघांच्या मध्ये जो गॅप असतो यांना म्हणू आपण सायनॅप्स. ओके, आणि दिस इज इन द कलेक्शन. जे कलेक्शन CNSच्या बाहेर असेल तर यांना आपण म्हणतो गँग्लियॉन. सो यांना आपण काय म्हणतो गँग्लियॉन. हेच जर कलेक्शन जर CNS मध्ये असतं तर आपण यांना वेगळा वर्ड यूज केला असता आणि दिस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियाय. सेम कलेक्शन व्हॉट आय सेड हिअर. जर तुमचे वेगवेगळे नर्व एकत्र कलेक्ट होत असतील तर यांना आपण गँग्लियॉन म्हणतो. गँग्लियॉनच्या आधीचा जो फायबर असतो दिस इज कॉल्ड ॲज अ प्री गँग्लियनिक फायबर आणि गँग्लियनच्या नंतरचा जो न्यूरॉन असतो यांना आपण म्हणू पोस्ट गँग्लियनिक न्यूरॉन. हा प्री गँग्लियनिक न्यूरॉन आहे, हा पोस्ट गँग्लियनिक न्यूरॉन आहे. व्हॉट एव्हर द सिग्नल गेटिंग फ्रॉम द हायर सेंटर्स, हायर सेंटर म्हणजे ब्रेन, हे सेरेब्रम आपल्या बॉडीचं कोण आहे हायर सेंटर आहे. व्हॉट एव्हर द सिग्नल गेटिंग फ्रॉम द सेरेब्रम हे सिग्नल स्पायनल कॉर्डकडे येतील आणि हे स्पायनल कॉर्डकडून सिग्नल आता हे पेरिफेरल सिस्टमकडे जाणार आहे. मग यामध्ये हे सिग्नल ज्याला इथं पोहोचतं हे सिग्नल या न्यूरॉनपासून हा गॅप जो ट्रॅव्हल केला जातो किंवा हा जो गॅप आहे दोघांच्या मधला हा गॅप किंवा हे सिग्नल यापर्यंत कसं पोहोचतं इथं ऍक्ट करतात याला म्हणतात न्यूरो ट्रान्समीटर. यस, दिस इज कॉल्ड ॲज अ न्यूरो ट्रान्समीटर. न्यूरो ट्रान्समीटरचा रोल काय असतो? सो दे विल कॅरी द सिग्नल अक्रॉस द न्यूरॉन. जो सायनॅप्स असतो या सायनॅप्स मधून सिग्नल कॅरी करतात फ्रॉम वन नर्व एंड टर्मिनल टू द सेकंड पार्ट ऑफ द न्यूरॉन, जे कंडक्शन फ्लो केलं जातं. आणि हा जो गँग्लियन असतो ह्या गँग्लियनमध्ये जो न्यूरो ट्रान्समीटर असतो इवन दो इट इज ॲड्रेनर्जिक सिस्टम इथं न्यूरो ट्रान्समीटर असतो ॲसिटिलकोलिन. लक्षात घ्या. आणि सी जर हा न्यूरो ट्रान्समीटर ॲसिटिलकोलिन असेल, हा न्यूरो ट्रान्समीटर इथून बाहेर येत असेल तर हा प्री गँग्लियनिक फायबर जरी सिम्पॅथॅटिक सिस्टम असेल तर हा प्री गँग्लियनिक फायबर हा कसा असतो कोलिनर्जिक असतो. वाय इट इज कोलिनर्जिक? कारण यांच्यामधून जो न्यूरो ट्रान्समीटर सिंथसाइज होतोय तो कसा आहे ॲसिटिलकोलिन. सो प्लीज मेक इट व्हेरी क्लिअर. दोज हू आर हॅव्हिंग वीकनेस, सो ज्यांना न्यूरनल सिस्टम ही क्लिअर नाही आहे, ज्यांना न्यूरनल सिस्टम ही कम्प्लिटली क्लिअर करायची आहे, सो ज्यांना ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टम ही खूप समजून घ्यायची आहे, फॉर एव्हरीवन आय एम गिविंग द हिंट की जे सिम्पॅथॅटिकचा जो गँग्लियन आहे ह्या गँग्लियनमध्ये इवन दो इट इज सिम्पॅथॅटिक आउटफ्लो यांचा जो प्री गँग्लियनिक फायबर असतो तो कोलिनर्जिक असतो. सो झालं सगळ्यांना क्लिअर. आणि हा जो कोलिनर्जिक असतो इट विल रिलीज द ॲसिटिलकोलिन. हा काय रिलीज करतो?
ॲसिटिल कोलिन. आणि ॲसिटिल कोलिन ह्या डेंड्राइट्सवरती निकोटिनिक न्यूरल रिसेप्टरला ॲक्ट करतात आणि हे ॲक्शन पोटेन्शियल या ठिकाणी प्रोपोगेट करतात टू द नर्व एंड टर्मिनल. आणि हा जो नर्व एंड टर्मिनल असतो याला आपण सायनॅप्टिक क्लेफ्ट किंवा सायनॅप्टिक बटन असं म्हणू शकतो. मग आता पहा, हे जो नर्व एंड टर्मिनल आहे ना, याच्यामध्ये असे व्हेसिकल्स असतात आणि या व्हेसिकलमध्ये न्यूरोट्रान्समीटर असतो सिम्पॅथेटिक सिस्टमचा, विच इज कॉल्ड ॲज ॲड्रेनलिन अँड नॉर ॲड्रेनलिन. मग आता हे सिंथसाइज कसे होतात, ही खूप मोठी प्रोसेस आहे. बट एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो, यांची स्टार्टिंग असते फिनाइल ॲलॅनिन पासून. फिनाइल ॲलॅनिन विल गेट कन्वर्ट इन टू टायरोसिन. हे कुठे होते, इथं होत आहे ना. फिनाइल ॲलॅनिन विल गेट कन्वर्ट इन टू द टायरोसिन. टायरोसिनचं कन्वर्जन कशात होतं, यामध्ये एल डोपा. एल डोपाचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, डोपामिन. डोपामिन हा कन्वर्ट होतो ह्या वेसिकलच्या मध्ये इंटू नॉर ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन विल गेट कन्वर्ट इंटू ॲड्रेनलिन. अशा प्रकारे हे दोन्ही पण न्यूरोट्रान्समीटर ह्या वेसिकल्समध्ये प्रेझेंट असतात. आणि जसं हे तुमचा ॲक्शन प्रोपोगेशन इथपर्यंत पोहोचलं, कॅल्शियम कम इनसाइड आणि ड्यू टू दिस एक्झोसायटोसिस प्रोसेस हे नॉर ॲड्रेनलिन सायनॅप्समध्ये रिलीज होतं आणि हा असतो आपला ऑर्गन. ह्या ऑर्गन आणि याच्यामधला जो गॅप असतो याला म्हणायचं सायनॅप्स आहे की नाही. हे काय सायनॅप्टिक क्लेफ्ट आहे, हा सायनॅप्स आहे. हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे हा सिग्नल इथे घेऊन येणार आहे आणि याचा जो रिसेप्टर आहे ह्या रिसेप्टर थ्रू तुम्हाला काय देणार आहे, रिस्पॉन्स देणार आहे. आणि म्हणून जो सायनॅप्स असतो ऑर्गन साईडचा, तिथं जो न्यूरोट्रान्समीटर असतो तो कोण असतो, एकतर नॉर ॲड्रेनलिन असतो किंवा ॲड्रेनलिन असतो. कारण ही कोणती सिस्टम आहे, सिम्पॅथेटिक सिस्टम आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सगळ्यांना समजते मी काय शिकवतोय, राईट? सी, जसं तुम्हाला समजेल त्याच लँग्वेजमध्ये मी हे एक्सप्लेन करतोय की सिम्पॅथेटिक आउटफ्लो म्हणजे थोरॅको लुंबार आउटफ्लो. इथून जो न्यूरॉन आउटफ्लो केला, यांचा जो गँग्लियन आहे म्हणजे जे कलेक्शन आहे, ह्या गँग्लियनमध्ये जो न्यूरोट्रान्समीटर असतो हा सिम्पॅथेटिक सिस्टम असू द्या किंवा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम असू द्या, हा ऑलवेज कोण असतो, ॲसिटिल कोलिन. इट मीन्स की प्री गँग्लियनिक फायबर हे ऑलवेज कोणतं आहे, कोलिनर्जिक आहे. पोस्ट गँग्लियनिक फायबर कोण आहे, हा ॲड्रेनलिन देतोय, म्हणजे हे नर्व कोणता आहे, हा ॲड्रीनर्जिक आहे. यस, ॲड्रीनर्जिक आहे. सो दुसरा डिफरन्स काय कळाला की एक इथं न्यूरोट्रान्समीटर ॲसिटिल कोलिन असेल तर ऑर्गन साईटला न्यूरोट्रान्समीटर हा ॲड्रेनलिन असतो. आणि यांच्यामध्ये सो प्री गँग्लियनिक फायबर हे तुमचं कसं असतं, शॉर्ट असतं आणि पोस्ट गँग्लियनिक फायबर हे लॉंग असतं. हा पण एक डिफरन्स आहे दोन्ही सिस्टमच्या मध्ये. आता दुसरी सिस्टम पहा. आता मी थोडं खाली आलो आणि दिस इज माय सॅक्रल रिजन. सॅक्रल म्हणजे रिजनमध्ये जो गँग्लियन आहे हा इथं ॲसिटिल कोलिनच देतोय. हा ॲसिटिल कोलिन ह्या दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट्सवरती ॲक्ट करतोय. हा जो न्यूरॉन आहे हा न्यूरॉन एंड नर्व टर्मिनलमध्ये इथून काय रिलीज करतोय, ॲसिटिल कोलिनच करतोय. सी, यांचे वेगवेगळे रिसेप्टर्स आहेत. सिम्पॅथेटिक सिस्टमचे दोन टाईपचे रिसेप्टर्स असतात, एक असतो अल्फा आणि बीटा. याचे वापस क्लास आहेत अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2 अँड बीटा 3. सो दीज आर द क्लासिफिकेशन्स. यांचे वापस नेचर आहेत डिपेंडिंग अपॉन द जनरल फार्माकोलॉजी. हा GQ आहे, हा GI आहे, GS आहे, GS आहे आणि GS आहे. हे पाथवेज तुम्हाला क्लिअर असतील. तसं ॲसिटिल कोलिनचे जे रिसेप्टर्स असतात कसे असतात, यांचे दोन रिसेप्टर आहेत. एक असतो निकोटिनिक रिसेप्टर आणि सेकंड वन असतो मस्कॅनिक रिसेप्टर. फर्स्ट वन आहे निकोटिनिक रिसेप्टर आणि सेकंड वन इज मस्कॅनिक रिसेप्टर. निकोटिनिक रिसेप्टरचे वापस क्लास आहेत NN आणि सेकंड वन आहे NM. मस्कॅरिनचे वापस 5 क्लास आहे. देर आर 5 क्लास, M1, M2, देन M3, देन M4 अँड M5. यामध्ये M1 हा GQ आहे, M2 हा GI आहे, M3 हा GQ आहे, M4 हा GI आहे, M5 हा वापस GQ आहे. हे सगळ्यांना झालेलं आहे. हे आयन गेटेड आहे आणि हा पण आयन गेटेड आहे. डिफरन्स कळाला तुम्हाला? साधे डिफरन्स पाहून घ्या.
इथं प्री गँग्लियनिक आणि पोस्ट गँग्लियनिक दोन्ही फायबर कोलिनर्जिक आहेत. गँग्लियनमध्ये असतील कोलिन आहे, ऑर्गन साईडला पण असतील कोलिन आहे. प्री गँग्लियनिक फायबर हे लॉंग असतं आणि पोस्ट गँग्लियनिक फायबर हे शॉर्ट असतं. तिथं हे अपोजिट आहे. आउटफ्लो कुठून आहे? सॅक्रलमधून आहे. बरं मला सांगा, हे सगळा डिफरन्स क्लिअर झाल्याशिवाय ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम समजणार नाही, है की नाही? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम समजून घेण्यासाठी यू शुड नो व्हॉट इज द रिझन बिहाइंड सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम, ज्यांना आपण ट्रूली क्लासिफाय केलं. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचे क्लासिफिकेशन क्लिअर केलेलं आहे. आता आपण सेकंड क्लासकडे जायलेलो आहोत, तो म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम व्हॉट इट इंडिकेट? सी, पेरिफेरल नर्वस सिस्टमचे वापस दोन क्लास आहेत. देर आर टू क्लास सब क्लासिफाईड इंटू टू क्लासिफिकेशन और टू क्लासेस. एक आहे सोमॅटिक नर्वस सिस्टम. ओके, दिस इज कॉल्ड एज अ सोमॅटिक नर्वस सिस्टम. So, aspirants, on the basis of what factor it has been classified into two class किंवा two classes? यांना कोणत्या बेसिसवरती दोन क्लासमध्ये क्लासिफाईड करण्यात आलेलं आहे? यामध्ये डिपेंडिंग अपॉन, यस, डिपेंडिंग अपॉन सो नेचर ऑफ कंट्रोल. नेचर ऑफ कंट्रोल हे कोणाच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या बेसिसवरती यांना क्लासिफाय केलं गेलेलं आहे. सोमॅटिक सिस्टम ही कशी असते? अंडर कंट्रोल असते. यांना आपण या ठिकाणी व्हॉलंटरी कंट्रोल असं म्हणू शकतो. ओके, सोमॅटिक सिस्टम ही कशी असते? व्हॉलंटरी कंट्रोल आहे. आणि जी तुमची ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टम आहे ही ॲटॉनॉमिक आहे. ॲटॉनॉमिक म्हणजे काय? की ही आपल्या अंडर कंट्रोलमध्ये नाही आहे. ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टम. ओके, ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टम. ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टम म्हणजे काय? हे इनव्हॉलंटरी कंट्रोल आहे. ओके, सो दिस सिस्टम इज बिलॉंग्स टू इनव्हॉलंटरी कंट्रोल. मीन्स याचे जे फंक्शन्स असतात, सो यांच्यामध्ये जनरली कोण येतात? तो यांच्यामध्ये जनरली येतात स्केलेटल मसल्स. यांच्यामध्ये जनरली कोण येतात? स्केलेटल मसल्स. यांच्यामध्ये एक जंक्शन असतं अँड दॅट जंक्शन इज कॉल्ड ॲज अ न्यूरोमस्क्युलर जंक्शन, NMJ. आणि जर समजा NMJ जर अफेक्ट होत असेल, न्यूरोमस्क्युलर जंक्शन जर अफेक्ट होत असेल, देन पर्सन विल सफर फ्रॉम मायस्थेनिया ग्रॅव्हिस. ऐकलं असेल तुम्ही, येस ऑर नो? स्केलेटल मसल डिसऑर्डर आहे. सेकंड पॉईंट, हे इनव्हॉलंटरी आहेत. फॉर एक्झाम्पल हार्ट. हार्टचे फंक्शन्स आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का? नो. सेकंड, लंग्स. लंग्सचे फंक्शन आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का? नो. किडनी. किडनीचे फंक्शन्स आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का? नो. ब्लड वेसल्स आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का? नो. त्यानंतर पेरिटाल्सिस. सो पेरिटाल्सिस ही फंक्शन आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? नो. असे भरपूर फंक्शन आहेत. सलायवेशन किंवा सलायव्हरी सिक्रिशन म्हणा, स्वेट सिक्रिशन म्हणा, आहे की नाही? हे स्वेट सिक्रिशन, सलायव्हरी सिक्रिशन, असे खूप फंक्शन्स आहेत जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. स्पीच असेल, आहे की नाही? स्पीच असेल, सो फेशियलचे एक्सप्रेशन्स असतील, सो दिस इज नॉट इन अवर कंट्रोल. सो हे जे फंक्शन्स असतात हे इनव्हॉलंटरी आहेत आणि दॅट इज द रिझन इट हॅज बीन क्लासिफाईड इन टू क्लासेस. मग आता आपल्याकडे नॅचरल डिफेन्स आहे. तुम्हाला माहीत असलं पाहिजे नॅचरल डिफेन्स म्हणजे काय हो? सांगा. एकदम सिम्पली लक्षात घ्या की हे फंक्शन्स आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. इट इज इन माय हँड की मी याला कसं ऑपरेट करणार आहे. सो एक्स्ट्रीम लेवलवरती मी त्याला ऑपरेट नाही करणार आहे बिकॉज दॅट इज इन माय कंट्रोल. सो पण जे फंक्शन्स माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, सो इट कॅन बी गोज इन टू एक्स्ट्रीम लेवल. हे फंक्शन्स एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकतात. हे फंक्शन्स एकदम बिलो द लेवलला पण जाऊ शकतात. अँड दॅट इज द रिझन यांना कंट्रोल करणारा एक फॅक्टर असला पाहिजे. हे ॲटॉनॉमिक फंक्शन्स स्टेबल झाले पाहिजेत. तुम्हाला माहीत आहे की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आपला जो ब्रिदिंगचा रेट असतो तो 28 to 32 सायकल्स असतात जनरली. हार्ट रेट किती असतो? 72 बीट्स पर मिनिट असतात. येस ऑर नो? मग हे जे फंक्शन्स आहेत पहा, हे फंक्शन्स नॉर्मलला ठेवण्यासाठी जर एखादा पर्सन इफ ही इज गेटिंग मोर दॅन 150 हार्ट रेट, यांना आपण म्हणतो टॅकिकार्डिया. इफ इट इज लेस दॅन 70 यांना आपण म्हणू ब्रॅडिकार्डिया. सो नॅचरली
आपल्याला हे जे टॅकिकार्डिया आहे, ब्रॅडिकार्डिया आहे, सो हा जो टॅकिकार्डिया ब्रॅडिकार्डिया आहे हा आपण टॅबलेटनी ओव्हरकम नाही करत. सो हे नॅचरली ओव्हरकम केला जातो इन आवर सिस्टम, कारण आपल्याकडे तशा डिफेन्स सिस्टम्स आहेत. आणि दॅट इज द रिझन एक रेग्युलेटर असला पाहिजे आणि एक इनहिबिटर असला पाहिजे. आणि त्यामुळे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम हॅज बीन क्लासिफाईड इन टू 2 क्लास. फर्स्ट वन आहे सिम्पॅथॅटिक सिस्टम अँड सेकंड वन आहे पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम. सो दीज आर द 2 सिस्टम एक्झिस्टेड इन दिस. एक आहे सिम्पॅथॅटिक सिस्टम, सेकंड वन आहे पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम. यांना वापस नेम आहेत ॲड्रेनर्जिक सिस्टम अँड सेकंड वन आहे कोलिनर्जिक सिस्टम. ओके, सो दीज आर द 2 क्लासेस एक्झिस्टेड हिअर, ॲड्रेनर्जिक सिस्टम अँड कोलिनर्जिक सिस्टम. एकदम सिम्पली लक्षात घ्या. ॲड्रेनर्जिक म्हणजे काय, जिथं ॲड्रेनलिन न्यूरोट्रान्समीटर आहे. कोलिनर्जिक म्हणजे काय, जिथं कोलिनर्जिक मधला ॲसिटिल कोलिन हा न्यूरोट्रान्समीटर आहे. आणि हे पहा ओव्हरऑल यामध्ये या सिस्टमचं जो ओव्हरऑल फंक्शन आहे, करेक्ट, या सिस्टमचं जे ओव्हरऑल फंक्शन आहे ते आहे स्टिम्युलेटरी. ओके, ओव्हरऑल फंक्शन आहे स्टिम्युलेटरी. एक्झाम्पल हार्ट रेट इंक्रीज करणे, एक्झाम्पल फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इंक्रीज करणे, एक्झाम्पल सो डायलेशन, सो कशाचे, ब्लड वेसलचे इंक्रीज करणे, एक्झाम्पल ब्लड प्रेशर इंक्रीज करणे. हे सगळे फंक्शन्स यांचे स्टिम्युलेटरी आहेत. सो आईमध्ये मायड्रॅसिस इंक्रीज करणे, मिओसिस नाही मायड्रॅसिस, हे सगळे फंक्शन्स कोणाचे, ॲड्रेनर्जिक सिस्टमचे. दोज हू आर हॅव्हिंग स्टिम्युलेटरी ॲक्शन्स इन आवर बॉडी. सो पहा मग आता जे हे स्टिम्युलेटरी आहेत तर यांचा ओव्हरऑल इफेक्ट कसा असेल कोलिनर्जिकचा, यांचा ओव्हरऑल इफेक्ट असेल इनहिबिटरी. ओके, हे सलायव्हरी सिक्रिशन्स कमी करतात. एकच इफेक्ट यांचा एक्सेप्शनल आहे, सलायव्हरी सिक्रिशन यांच्याकडून कमी होतं, हे वाढवतात. किंवा सलायव्हरी सिक्रिशनमध्ये कोलिनर्जिकच असतात, इनर्वेशन ॲड्रेनर्जिक नसतं, असं पण बऱ्याच बुक्समध्ये आहे. सो ओव्हरऑल इफेक्ट आहे इनहिबिटरी, जसं की हार्ट रेट डिक्रीज करतात, ब्लड प्रेशर डिक्रीज करतात, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन डिक्रीज करतात, वेझो कन्स्ट्रिक्शन्स म्हणजे वेझो डायलेशन डिक्रीज करतात. सो हे फंक्शन्स आहेत जे तुमचे या कोलिनर्जिक सिस्टमचे असतात. म्हणजे काय, ही स्टिम्युलेटरी सिस्टम आहे आणि ही इनहिबिटरी सिस्टम आहे. अँड बोथ ऑफ दिस सिस्टम वर्किंग बाय बॅलन्सिंग टू ईच अदर. आपल्या बॉडीमध्ये ह्या दोन्ही सिस्टम कशा काम करताय, बॅलन्सिंगमध्ये काम करताय. एकमेकाचे फंक्शन्स कसे आहेत, सो बॅलन्स केलं आहे. ही सिस्टम फाईट अँड फ्लाईटमध्ये असते, ही सिस्टम रेस्टमध्ये असते. ज्यावेळेला आपण ॲक्टिव्ह असतो त्यावेळेला ही सिस्टम काम करते, ज्यावेळेला आपण रेस्टमध्ये असतो त्यावेळेला ही सिस्टम काम करते. म्हणून ह्या दोन्ही सिस्टमचा ओव्हरऑल व्ह्यू पाहिलेला आहे. आता पहा नेक्स्ट पॉईंटकडे, जो इफेक्ट किंवा जी सिस्टम याचे वापस 2 क्लास आहेत. Yes, again it has been classified into 2 classification or 2 classes. जो सिस्टम या इफेक्टला स्टिम्युलेट करेल, जे इफेक्ट सिम्पॅथॅटिकचे आहेत ना, जो त्या इफेक्टला वाढवेल यांना म्हणायचं सिम्पॅथो यस मायमेटिक. ओके, व्हॉट इट इज कॉल्ड, जो हे आहे ते इफेक्ट जो वाढवतो ना, सिम्पॅथॅटिक सिस्टम इफेक्ट इन्क्रीज करणार आहे. द सिस्टम विच इन्क्रीज द सिम्पॅथॅटिक इफेक्ट यांना म्हणायचं सिम्पॅथो मायमेटिक. सो द सिस्टम विच विल इनहिबिट दिस इफेक्ट, हे इफेक्ट इनहिबिट करतो यांना म्हणायचं सिम्पॅथो यस लायटिक सिस्टम. सिम्पॅथो मायमेटिक सिस्टम, सिम्पॅथोलायटिक सिस्टम, हे झाले दोन्ही सिस्टम. यांच्यामध्ये काय झालं हो सांगा बरे. इथं तुम्हाला समजलं इन्क्रीजिंग द हार्ट रेट, increasing the force of contraction, so increasing the blood pressure, increasing the vasodilation. so vasodilation हे blood vessels मध्ये आहे. इथं काय होणार आहे, decreasing the heart rate, decreasing the force of contraction, decreasing the blood pressure, so vasoconstriction पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. असे खूप इफेक्ट्स आहेत. मी काही सिंपल इफेक्ट्स घेत आहे फक्त फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग. येस ऑर नो. सो आता पहा यामध्ये जर आपण सेकंड पॉईंटकडे गेलो, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमकडे, यांचे पण वापस 2 क्लास आहेत, पॅरासिम्पॅथो
यस पॅरासिम्पॅथो मायमेटिक सिस्टम यांचेही 2 क्लासिफिकेशन एक्झिस्टेड आहेत. एक आहे पॅरासिम्पॅथो मायमेटिक सिस्टम आणि सेकंड वन आहे पॅरासिम्पॅथो राईट पॅरासिम्पॅथो लायटिक सिस्टम. यांना आपण या ठिकाणी कोलिनो मायमेटिक सिस्टम म्हणू. यस दिस इज कॉल्ड ॲज अ कोलिनो मायमेटिक सिस्टम. ओके आणि यांना आपण सेकंड क्लास देऊ अँटी कोलिनर्जिक सिस्टम. सो ही ॲड्रेनर्जिक सिस्टम आहे ॲड्रेनोमायमेटिक ड्रग्स आणि याला अँटी ॲड्रेनर्जिक ड्रग्स पण म्हणू शकतो किंवा अँटी ॲड्रेनर्जिक सिस्टम. मग आता मला सांगा यांचे इफेक्ट ओव्हरऑल कसे आहेत? इनहिबिटरी आहेत. जे फंक्शन्स इनहिबिटरी इफेक्टला वापस स्टिम्युलेट करतात, जी सिस्टम इनहिबिटरी इफेक्टला वापस स्टिम्युलेट करते इनहिबिट करते, सो दॅट सिस्टम इज कॉल्ड ॲज, या सिस्टमला आपण नाव काय देऊ? मायमेटिक सिस्टम. ऑलरेडी या सिस्टमचं फंक्शन काय होतं? डिक्रीजिंग हार्ट रेट आणि ही सिस्टम मायमेटिक आहे म्हणजे ही हार्ट रेट वापस काय करणार? डिक्रीज करणार. तुम्हाला बऱ्याच जणाला हे क्वेश्चन येऊ शकतो की सर ही मायमेटिक सिस्टम आहे, देन हाऊ इट इज गोइंग टू बी डिक्रीज द हार्ट रेट? मायमेटिक तर वाढवतात, पण एक गोष्ट लक्षात घ्या, व्हॉट आय सेड, कोणते इफेक्ट वाढवतात? जो इफेक्ट ह्या सिस्टमचा आहे ना तो इफेक्ट हा वाढवतो. मग या सिस्टमचा इफेक्ट हा इनहिबिटरी आहे. मग मायमेटिक सिस्टमचा रोल काय? इनहिबिटरी इफेक्ट इंटेन्स करायचा. म्हणून ही जरी मायमेटिक असेल ना तरी हार्ट रेट कमी करते, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी होतो आहे ना, ब्लड प्रेशर पण कमी होतो अँड वेझो डायलेशन पण कमी होतो. मग आता मायमेटिक सिस्टम हे फंक्शन दाखवते, तर लायटिक सिस्टम काय दाखवत असेल? याच्या अपोजिट, इंक्रीजिंग द ब्लड प्रेशर, इंक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, इंक्रीजिंग द वेझो डायलेशन, इंक्रीजिंग द हार्ट रेट. चला, चारही सिस्टम तुमच्या समोर क्लिअर झालेले आहेत. आय होप की एव्हरीवन इज गेटिंग ऑल द पॉइंट्स. समजते सगळ्यांना? येस और नो? इथंपर्यंत काही तकलीफ आहे का? सांगा. यामध्ये मी जसं तुम्हाला एने स्टार्ट केलेलं आहे, सो या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टममध्ये आता मला सांगा बरे, या 4 सिस्टममध्ये कोणत्या सिस्टम अशा आहेत ज्यांचे फंक्शन सेम आहेत? यस, गॉट इट. इथं समजतंय? हे 4 सिस्टममध्ये कोणत्या 2 सिस्टम अशा आहेत ज्यांचे फंक्शन सेम आहेत? हे पहा, हे सिस्टम कोणती? ह्या सिस्टमचं नेम आहे सिम्पॅथो आहे की नाही, सिम्पॅथो मायमेटिक. आणि दुसरी तिकडली सिस्टम काढा, ती म्हणजे पॅरासिम्पॅथो आहे ना, पॅरासिम्पॅथो लायटिक. ह्या दोघांचे फंक्शन्स बॉडीमध्ये कसे असतात? सेम फंक्शन्स असतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? सगळ्यांना समजतं? हे बीट क्लिअर होतो? सी, यामध्ये जे 2 सिस्टम्स आहेत सिम्पॅथो मायमेटिक आणि पॅरासिम्पॅथोलायटिक, ह्या दोघांचे फंक्शन सेम आहेत. सेकंड नोट पॉइंट काय आहे? सिम्पॅथोलायटिक्स अँड पॅरासिम्पॅथोमायमेटिक, ह्या दोघांचे फंक्शन्स कसे आहेत? सेम आहेत. म्हणून तर तुम्हाला माहीत आहे का, ॲटेनिनॉल आहे ना, ॲटेनिनॉल प्लस यामध्ये ॲस्टिल कोलिन हे दिले जात नाहीत. ॲटेनिनॉल हा लायटिक ड्रग आहे, ॲस्टिल कोलिन हा मायमेटिक ड्रग आहे. दोघांची ॲक्शन ही हार्टवरती निगेटिव्ह आहे. जर असं होत असेल, यू विल गेट द सिव्हिअर कॉन्ट्राइंडिकेशन. आर यू गेटिंग माय पॉईंट? समजलं? आणि दॅट इज द रिझन, हे नोट पॉईंटमध्ये लक्षात घ्यायचं की सिम्पॅथोमायमेटिक आणि पॅरासिम्पॅथोलायटिक हे ड्रग कधीच कंबाईन केले जात नाहीत. आणि जर हे कंबाईन केले गेले तर ह्यांची सिनर्जिस्टिक ॲक्शन होते आणि यू मे गेट सम टाईप ऑफ टॉक्सिक इफेक्ट. नेक्स्ट, सिम्पॅथोलायटिक आणि पॅरासिम्पॅथोमायमेटिक हे दोन्ही ड्रग कधीच कंबाईन केले जात नाहीत. हे ड्रग याला कंबाईन केलं जाऊ शकतो, हा ड्रग याला कंबाईन केला जाऊ शकतो. जर मायमेटिकचे इफेक्ट असतील तर आपण या ठिकाणी काय देऊ शकतो? पहा, हा मायमेटिक आहे सिम्पॅथोमायमेटिक, तर आपण याला अपोज करण्यासाठी पॅरासिम्पॅथोमायमेटिक देऊ शकतो. जर सिम्पॅथोलायटिकचा इफेक्ट असेल तर आपण याला पॅरासिम्पॅथोलायटिक देऊ शकतो. यांचे इफेक्ट्स कसे असतील? एकमेकाच्या अपोजिट असतील आणि आपल्याला तेच पाहिजे. जर ही सिस्टम ब्लड प्रेशर वाढवते, ही सिस्टम ब्लड प्रेशर वाढवते, तर आपल्याला कोणत्या सिस्टम द्याव्या लागतील? ह्या दोघांपैकी कोणतीही द्या.
लायटिक द्या किंवा पॅरासिम्पॅथोमायमेटिक द्या. काय होईल सांगा? इन्क्रीज झालेलं जे ब्लड प्रेशर आहे हे दोघंही कमी करतात. हे दोघंही ब्लड प्रेशर कमी करतील. जर आपल्याला जर ब्लड प्रेशर कमी करायचं तर ह्या दोन्हीपैकी एक कोणताही द्या. पण बाय मिस्टेकली हे दोन्ही ड्रग एकत्र नाही द्यायचे आणि हे दोन्ही ड्रग एकत्र नाही द्यायचे बिकॉज बोथ ऑफ दिस ड्रग हॅव्हिंग सेम फंक्शन्स. बोथ ऑफ दिस ड्रग हॅव्हिंग सेम फंक्शन अँड दॅट इज द कॉन्ट्राइंडिकेशन. बऱ्याच स्टुडंटला हे पॉईंट्स समजलेत की नाही आय डोंट नो, पण फ्रॉम माय साईड आय एम गेटिंग ऑल पॉईंट्स व्हेरी क्लिअर. आणि हे पॉईंट्स क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टमच्या अंडरमध्ये कव्हर केलेली आहेत. क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टम ही जी क्लासिफिकेशन आहे नर्वस सिस्टमचं मेनली आपण क्लासिफाय केलं 2 क्लासमध्ये. एक सेंट्रल नर्वस सिस्टम, सेकंड वन इज पेरिफेरल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम अगेन इट हॅज बीन क्लासिफाईड इन टू क्लास, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेनचे वापस 3 क्लास पाहिले, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हिंड ब्रेन. त्यांचे वापस सब क्लास आपण पाहिले. स्पायनल कॉर्डचे वापस 4 रिजन पाहिले, सर्वायकल, थोरॅसिस, लुंबार आणि सॅक्रल. सेंट्रल नर्वस सिस्टम हॅज बीन कम्प्लिटेड. पेरिफेरल नर्वस सिस्टमकडे आलो. याच्यात 2 क्लास, सोमॅटिक नर्वस सिस्टम अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सोमॅटिक नर्वस सिस्टमचे एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे स्केलेटल मसल्स. आपल्या बॉडीमध्ये ज्या ठिकाणी स्केलेटल मसल्स आहेत तो पार्ट हा सोमॅटिकच्या अंडरमध्ये आहे. इट मीन्स इट इज कमिंग अंडर द व्हॉलंटरी कंट्रोल्स. आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आहे म्हणजे ब्लड वेसल्स, हार्ट रेट, स्मूथ मसल्स, मायोकार्डियम, लंग्समध्ये जे एक्सपान्शन आहे, एक्झेलेशन आणि इन्हेलेशन आहे, हे सर्व फंक्शन्स हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. आणि हे सर्व फंक्शन्स रेग्युलेट केले जातात ॲटोनॉमिकली. आणि म्हणून ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम ही मस्ट टू स्टडी आहे. आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम अगेन इट हॅज बीन क्लासिफाईड इन टू 2 क्लास. फर्स्ट वन sympathetic, it is also called as adrenergic. Second one is cholinergic. Adrenergic system, what it indicate? Adrenergic system indicate की if the system is in active state त्यावेळेला adrenergic system ही predominant असते. म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये जे काही ॲक्टिव्ह रोल असतात जसं की मसल्स कॉन्ट्रॅक्शन असते, मसल नाही. सो या ठिकाणी जे आपल्या बॉडीमध्ये काय म्हणू शकतो एनर्जेटिक कंडिशन्स असतील, मायड्रेसिस असेल, इंक्रीजिंग द हार्ट रेट, इंक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, इंक्रीजिंग द ब्लड प्रेशर, हे सगळ्या जे काही कॉन्सेप्ट आहेत, हे सगळे जे काही इफेक्ट्स आहेत, इट इज कमिंग अंडर द ॲड्रेनर्जिक सिस्टम. म्हणून ओव्हरऑल जे फंक्शन असतं ॲड्रेनर्जिक सिस्टमचे हे स्टिम्युलेटरी आहे आणि ओव्हरऑल फंक्शन ऑफ कोलिनर्जिक सिस्टम इनहिबिटरी आहे. सो जे काही फंक्शन्स ॲड्रेनर्जिक वाढवणार ते सर्व फंक्शन्स कोलिनर्जिक कमी करणार. म्हणून हे एकामेकाचे कंपेन्सेशन्स करतात. एक साधंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही सडनली कुठं जात आहात है ना आणि अचानक तुमच्यासमोर एखादा स्नेक आला. काय होतं सर? होतं काय नाही, आपण तिथं थांबणार नाही हे मात्र नक्कीच आहे. सो तिथून आपण भरपूर काही लांब आपल्या सेफ डिस्टन्सवरती येऊ आणि सेफ डिस्टन्सवरती आल्यानंतर आपण चेक करू आपला हार्ट रेट किती असतो. नॉर्मली आपला हार्ट रेट हा 72 पर मिनिट आहे, पण त्या कंडिशनमध्ये हार्ट रेट हा 170-180च्या आसपास जातो. याला म्हणतात टॅकिकार्डिया. मग मला सांगा इमिडिएटली आपण कोणता ड्रग घेतो का टू न्यूट्रलाइज दिस हार्ट रेट? नाही. बट आफ्टर सम टाइम्स तुम्हाला समजतं की तो चालला गेलाय, मग आपला हार्ट रेट हा नॉर्मलला येतो. यांना काय म्हणू आपण? कंपेन्सेशन्स. आणि हे कंपेन्सेशन करतो कोण? हे कंपेन्सेशन करण्याचं काम असतं ह्या 2 सिस्टमचं. जर कमी झाली तर ॲड्रेनर्जिक प्रिडॉमिनंट होते आणि जर जास्त झाली तर कोलिनर्जिक प्रिडॉमिनंट होते आणि हे बॅलन्सिंग करतात. म्हणून यांचे फंक्शन्स एकमेकाच्या अपोजिट असतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? नेक्स्ट पॉईंट काय? यांचे वापस सब क्लास आहेत. वापस यांना 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलं गेलेलं आहे, सिम्पॅथोमायमेटिक अँड सिम्पॅथोलायटिक. पॅरासिम्पॅथोमायमेटिक, पॅरासिम्पॅथोलायटिक. सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय? जे सिम्पॅथॅटिकचे फंक्शन्स वाढवतो. सो सिम्पॅथोलायटिक म्हणजे काय? जो सिम्पॅथॅटिकचे फंक्शन्स कमी करतो. पॅरासिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय? जे काही फंक्शन्स आहेत पॅरासिम्पॅथॅटिकचे फंक्शन्स काय? तो इनहिबिटरी. तर हे फंक्शन जर स्टिम्युलेट करत असेल तर यांना म्हणायचं पॅरासिम्पॅथोमायमेटिक. इनहिबिटरी फंक्शन स्टिम्युलेट करतो. सो इनहिबिटरी फंक्शन स्टिम्युलेट करतो म्हणजे स्टिम्युलेट नाही, इनहिबिटरी अजून इनहिबिट करतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टिम्युलेशन. यांना म्हणायचं पॅरासिम्पॅथोमायमेटिक. आणि हे इनहिबिट होत असतील
तर यांना म्हणायचं पॅरासिम्पॅथोलायटिक. मग ह्या जे 4 सिस्टम आहेत ना, याच्यातले दोघांची इफेक्ट सेम आहेत. मग आपण पाहिलं सिम्पॅथोमायमेटिक आणि पॅरासिम्पॅथोलायटिक ह्या दोघांची इफेक्ट सेम आहेत. सो सिम्पॅथोलायटिक आणि पॅरासिम्पॅथोमायमेटिक ह्या दोघांची इफेक्ट सेम आहेत. म्हणून सिम्पॅथेटिक ड्रग आणि पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स हे कधीच एकमेकांसोबत द्यायचे नाहीत. दे आर कॉन्ट्राइंडिकेट विथ इच अदर. आणि हे 2 ड्रग एकमेकांसोबत कॉन्ट्राइंडिकेट आहेत. सो दिस इज अँड द ब्रॉड एक्सप्लेनेशन रिगार्डिंग टू द न्यूरनल सिस्टम. आर यू गेटिंग माय पॉईंट? कळतं सगळ्यांना? आपण जे काही इथपर्यंत पाहिलेले जे काही पॉईंट्स आहेत हे सगळ्यांना क्लिअर आहेत का? यस. सो होपफुली एव्हरीवन इज गेटिंग ऑल पॉईंट्स जे इथं इम्पॉर्टंट आहेत. चला, तर मग आता आपण पाहतो सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये जनरली. सो यामध्ये इट इन्क्लूड्स सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये इट इन्क्लूड्स ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सेंट्रल नर्वस सिस्टम इन्क्लूड्स ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. हे 2 लोकेशन ह्या सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये आहेत. मग आता यांच्यामध्ये जे न्यूरॉन्स आहेत हे न्यूरॉन 2 प्रकारचे असतात. तुम्ही जर पाहिलं ना तर यामध्ये ब्रेनचे आपल्याकडे न्यूरॉन्स हे सेंट्रल नर्वस सिस्टमचा जो स्ट्रक्चरल युनिट कोण आहे ते मी तुम्हाला सांगतो. सेंट्रल नर्वस सिस्टम इथं ॲड करून घ्या. पेरिफेरल नर्वस सिस्टम ॲड करा. सोमॅटिक नर्वस सिस्टम ॲड करा. पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये सो अदर दॅन सो ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सो यांच्यामध्ये कोण आहे? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सोमॅटिक नर्वस सिस्टममध्ये जनरली कोण येतो? न्यूरोमस्क्युलर जंक्शन, जो की तुमचा स्केलेटल मसलचा पार्ट असतो, जो व्हॉलंटरी इन कंट्रोल असतो. यस. मग आता पहा आपल्या बॉडीमध्ये सो द स्ट्रक्चरल युनिट कोण आहे ना? आपल्या बॉडीमध्ये जो ब्रेन आहे ना, हा जो ब्रेन आहे, सो ब्रेन इट इज कंपोज्ड ऑफ न्यूरनल टिश्यू. हा कशाने बनलेला आहे? न्यूरनल टिश्यूनी बनलेला आहे. न्यूरनल टिश्यू, यस, हेडिंग अप करा. न्यूरनल टिश्यू यांचे किती क्लास आहेत? सॉरी, न्यूरनल टिश्यूमध्ये सो यांच्यामध्ये पहिला आहे न्यूरॉन. सेकंड वन आहे सो न्यूरोलजिया सेल किंवा न्यूरोलजिया सेल्स. अँड थर्ड वन ऑर मला या ठिकाणी ॲड करून घ्या, यांना म्हणायचं ग्लायल सेल्स. ओके. सो यामध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूरॉन. यस, न्यूरॉन जसं की आपल्या बॉडीमध्ये नेफ्रॉन असतो तसा न्यूरॉन पण आहे. न्यूरॉन आणि नेफ्रॉनमध्ये डिफरन्स आहे का? डेफिनेटली. न्यूरॉन हा आपल्या बॉडीचे कंडक्शन्सचे फंक्शन्स परफॉर्म करतो. नेफ्रॉन हा फिल्ट्रेशनसाठी आहे. यस. चला, तर न्यूरॉन हा कोण आहे? सो इट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. हा जो न्यूरॉन आहे हा कोण आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम, न्यूरॉन. त्यासोबतच आपण पाहतो सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर, हा जो न्यूरॉन आहे याचे जे फंक्शन्स आहेत पहा, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिसिविंग, हा रिसीव करतोय सेन्सरी इम्पल्सेस. ओके, इम्पल्सेस फ्रॉम एक्सटर्नल स्टिम्युलाय अँड सेकंड आहे अँड मोटार फंक्शन्स किंवा मोटार इम्पल्सेस, यस, फ्रॉम ब्रेन. हे दोन्ही काम न्यूरॉन करतो आणि अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. यस, नेक्स्ट पॉईंटकडे या. अकॉर्डिंग टू देअर फंक्शन, सो न्यूरॉन has been classified into so 3 classes. न्यूरॉनचे तसे 2 क्लास असतात पण आपण 3 पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट वन आहे अफेरंट न्यूरॉन.
याला सेकंड नेम आहे सेन्सरी न्यूरॉन. याचं जे फंक्शन असतं ते काय असतं पहा. फंक्शन असतं टू कॅरी इम्पल्सेस फ्रॉम PNS टू CNS. CNS म्हणजे ब्रेन, PNS म्हणजे ऑर्गन पासून कॅरी करा, ब्रेनपर्यंत पोहोचवा. याला म्हणू आपण ॲफेरंट न्यूरॉन. सेकंड वन आहे इफेरंट न्यूरॉन. यस, सेकंड वन आहे इफेरंट न्यूरॉन. यांना आपण सेकंड नेम देऊ शकतो मोटार नर्व किंवा मोटार न्यूरॉन. मोटार न्यूरॉन यांचं काही या ठिकाणी फंक्शन असतात, यांचे फंक्शन याच्या अपोजिट असतात. हे पहा, टू कॅरी सो नर्व इम्पल्सेस, सो जे काही इम्पल्सेस आहेत फ्रॉम सो ब्रेन टू ऑर्गन, यांना काय म्हणू आपण CNS पासून ते PNS पर्यंत. ओके, सिंपल आहे. त्यानंतर थर्ड न्यूरॉन आहे विच इज कॉल्ड ॲज असोसिएशन न्यूरॉन. यांना आपण सेकंड नेम देऊ असोसिएशन न्यूरॉन, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज असोसिएशन न्यूरॉनला सेकंड नेम आहे इंटर न्यूरॉन. सो हा एक्झिस्टेड इन बिटवीन सो सेन्सरी अँड मोटार नर्व. हा दोघांच्या मध्ये असतो. एक्झिस्टेड इन बिटवीन सेन्सरी अँड मोटार नर्व. मग आता पहा, यांचं एक इम्पॉर्टंट नोट पॉईंट आहे. सो यामध्ये इंटर न्यूरॉन ओनली प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टम. हे फक्त CNS मध्ये असतात. ओके, सो एस्पायरंट्स, आर यू गेटिंग माय पॉईंट? इथंपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? जी सिस्टम आपण स्टार्टअप केलेली आहे, या सिस्टमला आपण आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या ह्या टॉपिकमध्ये आपण या तुमच्या न्यूरॉनल सिस्टमची सुरुवात केली. ह्या न्यूरॉनल सिस्टममध्ये जवळजवळ जे मेन पॉईंट्स आहेत, जेवढे काही इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहेत, हे आपण कवर केले. नर्वस सिस्टमचं क्लासिफिकेशन कवर केलं, न्यूरॉन्सचे टाइप्स कवर केले, सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम कवर केलेली आहे. ओके, चलो. सो अप टू हिअर इज देअर एनी डाऊट, इज देअर एनी डिफिकल्टी? जर असेल तर कळवू शकता. सो थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.